नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खेडकर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. खेडकर कुटुंबियांनी पंकजा मुंडेंच्या संस्थेला चेक दिल्याच्या बातम्या खोट्या आहेत. चेकबद्दलच्या बातम्या या खोडसाळ असल्याचा दावा पंकजा मुंडेंनी केला आहे. खोडसाळ बातम्या पसरवणाऱ्यांना पंकजा मुंडे यांनी इशाराही दिला आहे. गड उभा होता तेव्हा लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे पैसे दिले. मीच कधी कधी माझ्याकडून काही जमलं तर त्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देत असते. माझ्या या आरोपामुळे मी अत्यंत व्यथित झालेली आहे, कारण मी 2 दिवस सेलिब्रेशनमध्ये होते, माझ्या लोकांच्या आनंदात होते. महाराष्ट्राच्या गावागावात कानाकोपऱ्यात आनंद लोक साजरा करत होते आणि हा आनंद काही म्हणजे पाहवला नाही की काय अचानक त्या व्यक्ती खेडकर जे अधिकारी आहेत त्यांच्या न्यूज गेले अनेक दिवस चालू आहेत. सडनली कालच काय असा साक्षात्कार झाला कोणत्या 2-4 न्यूज चॅनलला की त्यांनी ठरवलं की हे पंकजा ताईंशी जोडायचंय. हे चुकीचं आहे. म्हणजे कोणीतरी किरकोळ माणूस येतो, एखादी गोष्ट तुमच्या समोर ठेवतो. मागे असंच माझ्याविषयी बातमी झाली होती आणि तेव्हाही मी डेफेमेशन केली होती. त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीविषयी बोलत असताना एक तर तुम्हाला खूप मोठा सपोर्ट असेल किंवा तुमच्याकडे एवढं गांभीर्यच नाहीये किंवा तुम्हाला मला डॅमेजेस करायचं हा त्याचा अर्थ असेल. खात्री न करता अशा प्रकारची बातमी त्यांनी दिली हे मी सहन करू शकत नाही, कारण मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला कोणत्याही 1 रुपयाचा त्यांचा भी घेतलेला नाही, निधी किंवा पैसा किंवा काही. आणि त्याचा माझा या सगळ्या प्रवासाचा माझा काय संबंध आहे मला सांगा. कुठल्याही अशा आर्थिक गोष्टीत मी कधी हस्तक्षेप केलेला नाही. सरकारमध्ये कुठल्या टेंडरमध्ये मी कधी हस्तक्षेप केलेला नाही. तर मी एवढी मोठी, मी प्रीतम ताईंचं तिकीट नाही टिकवू शकली. मी स्वतः निवडून येत असताना माझी धमछाक झाली. असं असताना मी एवढी मोठी आहे आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यापेक्षा की मी एका व्यक्तीला बोगसपणे आयच करू शकते. ह्याच्यात काही लॉजिक तर असलं पाहिजे ना. हे करण्याची शक्ती तरी त्या 5 वर्षात माझ्यामध्ये आहे का? आणि ती शक्ती असती तरी पण मी तसं करणार नाही. राजकारणी आणि समाजकारणी म्हणून मी याचा कायद्याने ह्याच्यावर मी स्टेप घेणार आहे आणि इथून पुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही. हे सगळं कोण करतंय? तुम्ही म्हणालात की ही पहिलीच वेळ नाही. मिळालेली विधान परिषद करत असेल. ह्याच्याशिवाय मला तर असं कधी दिसलं नाही 5 वर्षात अशी कुठली बातमी माझ्या विरोधात आली. मी काय मंत्री आहे 5 वर्ष? माझ्याकडे तेवढी शक्ती आहे का? माझे जीएसटी सील करते कारखाने, माझे कारखान्यांच्यावर जप्ती येते, मी अडचणीत रोज आहे. मी काय करू शकते या गोष्टी? कोणते अधिकार करू शकते? कोणती एवढं तरी मला छटाकभर अधिकार होते आणि मी करू तरी का? मी का करू? या माझ्याशी जोडण्याचा हा मला वाटतं कारस्थान आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावानं त्यांनी ज्यांनी बातमी दिली त्यांनी ते सिद्ध करून दाखवा की हे मी त्यांच्याकडनं पैसे घेतलेत म्हणून. उद्या तुम्ही इथे चेक लिहिता लेखाला आणि त्याचे फोटो काढून व्हायरल करताल आणि तुम्ही सांगताल की हा चेक मी प्रधानमंत्र्यांना दिलाय. ह्याला अर्थ आहे का काही? मी प्रत्येक गोष्टीत माझं नाव टाकलं म्हणजे मी त्याचं डिफेन्स का करू? मी आता डिफेन्स नाही करणार आहे. मी आता ऑफेन्सिव्ह राहणार आहे, कारण मी सगळ्यांना कोर्टात खेचणार आहे. फोटो सुद्धा जाणून बुजून व्हायरल करण्यात आले ज्यामध्ये दिलीप खेडकर तुमच्यासोबत पाहायला मिळत आहेत. एक मिनिट, मला सांगा, हे कोणते असे फोटो आहेत जे असभ्य आहेत की माझ्या शासकीय निवासस्थानात काही डाकू किंवा काही काय म्हणतात त्याला गुन्हा केलेले लोक आलेत? काय आहे ते? मंदिर आहे, त्या मंदिरात कोणी येऊ शकतं. काय फोटो आहेत ते? त्याच्यात खासदार सुजय विखे माझ्या बरोबर आहेत, आमदार मोनिका राजळे माझ्या बरोबर आहेत, अनेक भाजपचे पदाधिकारी आहेत. मोनिका राजळेंनीच त्यांना तालुका अध्यक्ष केलेलं आहे, जे त्या मुलीचे नातेवाईक आहेत का चुलते आहेत. मग मला सांगा, ते तिथं असले म्हणजे ते कोण आहेत? त्यांनी काय कोणाचे मर्डर केलेत? आणि ते लोकांनी एक मुकुटाचं पूजन केलं होतं. मी तेव्हा मला म्हणले तुमच्या हाती करायचे. सकाळी सकाळी मी त्या मंदिरात गेले, असं अनेक वेळा ठिकाणी होतं. मी म्हणले ठीक आहे करते. नंतर मी बातमी पाहिली, एकाने मला विचारलं की ते तुमच्यासाठी नवस बोलले. आता कोणी काही म्हणेल त्याला काही अर्थ नाही ना, आणि जरी ते बोलले असतील तर तो काही कायद्याने गुन्हा नाही ना. ते तिथे होते, मग काय तिथे मी एकटीच होते का? ते महसूल मंत्र्याच्या मुलाच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली आहे. त्या सगळ्या गोष्टीत मला ओढण्याचं काहीच कारण नाही. मी तर प्रचाराला गेले ना सुजय विखे यांच्या. या मला तर उलट चांगलं झालं. या ज्या काही त्यांनी खेडकरांनी चुकले त्यांना तर कायद्याने जे काही तपासणी होईल, चुकले असतील तर शिक्षा होईल, नसतील तर खरं खोटं होईल. मग आता किती लोक आहेत या राज्यात, मंत्री, अधिकारी जे प्रायव्हेट गाड्या वापरतात आणि त्याच्यात दिवा लावतात. माझं तर म्हणजे ह्याच्यावर पण आता एक PIL टाकली पाहिजे. बरोबर आहे ना? आणि IAS सारखी एवढी उच्च परीक्षा जर कोणी चुकीच्या पद्धतीने पास करू शकत असेल तर त्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. चुकीचे सर्टिफिकेट जर कोणी घेत असेल तर त्या एम्स पासून सगळे सर्टिफिकेट्स असतात, त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हा लोकल विषय आहे का हा राजकीय देशाचा विषय आहे? ह्याचा थोडा विचार करायची गरज आहे की नाही? तुम्हीच सांगा ना.
मग आपण IAS अधिकारी म्हणजे आपण किती उच्च समजतो. जर असं होत असतील तर प्रश्नचिन्हाचा विषय ना. म्हणजे सगळे बिचारे IAS त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यावर तलवार झाली ना की सर्टिफिकेट खरे का खोटे. ते त्यांचा काही मी अभ्यास करायला नाही, मी त्यांची काही प्रवक्ता नाही. त्यांचं चूक असेल तर चूकच आहे, ते कोणाचे असेल. माझे उद्या चूक असेल तर चूक आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की ही तुम्ही बातमी देण्यामागे खोडसाळपणा आहे. ह्या बातमी देण्यामध्ये तुमचा पंकजा मुंडेंनी चप्पल घातली, सेल्फी काढली, अमुक काढले, हे मी वर्षानुवर्ष पाहती आहे ना. ह्याच्यापेक्षा खूप वाईट लोक वागत आहात. हे काही वाईटच नाही वागत मी, हे बघता ना तुम्ही. मग हे तुम्ही जे केलंय ते मी कायद्याने त्याच्यामध्ये डेफेमेशन करणार आहे.